शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम आपणा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी माझ्या भाषणाची सुरुवात देशाच्या अभिमान आणि एका सुंदर ओळीने करते। म्हणत आहे देशप्रेम, ओठावर आहे तिरंगाचे गाणे, ओठावर आहे तिरंगाचे गाणे। आज साजरा करूया स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि आनंदाने। आज साजरा करूया स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि आनंदाने। नमस्कार, माझे नाव तेजस्विनी, मी इयत्ता 6वी शिकत आहे। आज 15 ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन। या मंगल दिनी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा स्वातंत्र्याचा दिवस पाहण्यासाठी देशातील अनेक थोर नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी खूप संघर्ष केले। त्यामुळेच आज आपण मुक्तपणे आणि आनंदाने जगू शकत आहोत। त्याच्या बलिदानासाठी मला म्हणावेसे वाटते, क्रांतिवीरांच्या बलिदानाने सजलेली भारत भूमी, त्यांच्या त्यागाला आणि शौर्याला माझे नमन वारंवार। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि भगतसिंग यासारख्या देशभक्तांनी देशाला दिशा दाखवली। आज आपण त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे। मित्रांनो, आज आपण स्वतंत्र आहोत, पण जर आपल्याला आपल्या देशाचे नाव आणखी मोठे करायचे असेल तर सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे। आपण सर्व लहान मुले आहोत। मोठे होऊन, शिकून, परिसर स्वच्छ ठेवून एकमेकांना मदत करून देशाचे चांगले नागरिक बनू शकतो। हीच आपली खरी देशसेवा। आपला भारत देश जगात खूप सुंदर आहे। चला आपण सर्वांनी मिळून आपला भारत देश अजून पुढे नेऊया। शेवटी